नमस्कार मित्रांनो, जर्मन भाषा गुरु ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण बघणार आहोत डे 3 मध्ये जे आपण जे कुठली लँग्वेज असेल तर ग्रामर चालू करतोय. ओके, डे 1 डे 2 मध्ये तुम्ही आपण ग्रेटिंग्स बघितले, काय जे अल्फाबेट झालेले आहेत. डे 3 मध्ये आपल्याला ग्रामर टॉपिक्स बघायचे आहेत. कोणतीही लँग्वेज असेल तर त्या इम्पॉर्टंट असतं ग्रामर मध्ये आपण बघणार आहे सर्वनामे. ओके, सर्वनामे म्हणजे काय असणार आहेत? एखादे आपण सेंटेन्स बनवतो, सेंटेन्स बनवण्यासाठी काय लागतं? तुम्हाला सब्जेक्ट लागतं, वर्ब्स लागतात आणि ऑब्जेक्ट लागतात. त्याचे काय सर्वनामे आहेत. जसे आपण इंग्लिश मध्ये, जर्मन मध्ये किंवा मराठीमध्ये मी आहे, तू आहे, तो आहे, ती आहे, तो आहे, आम्ही आहे, आम्ही सर्व, असे काय सर्वनामे आहेत. जसे जर्मन इंग्लिश मध्ये 8 सर्वनामे आहेत ना, तसं तुम्हाला इंग्लिश आणि जर्मन आणि मराठी असे आपण आता सर्वनामे बघतोय. आणि तुम्हाला आजपासूनच आहे ना छोटी आपण वाक्य बनवायला शिकतोय जर्मन लँग्वेज मध्ये. जसे आपण ते डेली रुटीन मध्ये यूज करणार आहोत. मी खातो, मी पितो, मी येतो, असे आपण जे काही सेंटेन्स बनवतो ना, ते सेंटेन्स आपण आज बेसिक बनवायला चालू करतोय. चला तर मग आता बघूया जर्मन लँग्वेजची सर्वनामे. कुठलीही लँग्वेज असेल, आय मीन्स मी असेल तर जर्मन मध्ये म्हणतात इश. जर्मन लँग्वेज मध्ये काय म्हणतात? इश. यू मीन्स डू. ही मीन्स एअर. सी, झी, इट, एस, वियर मीन्स वी. यू ऑल मीन्स इयर, आम्ही सर्व. आम्ही असेल तर वियर येतं आणि तुम्ही सर्व मीन्स यू ऑल, तुम्ही सर्व. आणि दे, युअर असतं जी जी, आणि ते सर्व, आपण सर्व. याच्यामध्ये कसं असतं ना, कॅपिटल जी आणि स्मॉल जी, हा डिफरन्स एवढा एकच आहे. ते सर्व, आपण सर्व. एखाद्याला आपण आदरने रिस्पेक्टिव्ह बोलतो, यू आर, तर ते आपण जी आणि स्मॉल जी, हा थोडा डिफरन्स आहे. आता या सर्वनाम्यामध्ये आहे ना, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? आयला म्हणजे आय मीन्स इश, डू मीन्स यू, इयर जीएस, ही सी इट, वियर वी, आणि यू आर इयर, आणि जी जी मीन्स दे आर यू. हा झाला आपला बेसिक सर्वनामे. आता आपण एखादं वर्ब्स बघितलं. जर्मन लँग्वेज मध्ये कसं असतं? वर्ब्स आहे ना 90 म्हणजे रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स असतात. रेग्युलर वर्ब्स मध्ये जे काही वर्बचं एंडिंग असतं, वर्बचं एंडिंग काय असतं? 90% वर्बचं एंडिंग असतं en. वर्बचं एंडिंग काय असतं? en. आता आपण जसं आपण इंग्लिश मध्ये किंवा जर्मन मध्ये किंवा मराठीमध्ये म्हणतो, मी येतो, मी जातो, मी खातो, तो पितोय, त्याच एक्झाम्पल मध्ये हे वर्बचं एंडिंग असतं en. आता एक एक्झाम्पल आपण एक नॉर्मल वर्ब बघूया, कॉमन. कॉमन हा वर्ब्स आहे. कॉमन वर्ब्स, कॉमन काय आहे? कॉमन हा वर्ब्स आहे. त्या कॉमन वर्ब्स मीन्स, कॉमन मीन्स टू कम. कॉमन मीन्स टू कम मीन्स येणे. कॉमन मीन्स काय असतं? येणे. आता याच्यातले जे काय रूट वर्ब असतं, रूट वर्ब्स हा कॉम आणि हा en असे 2 पार्ट्स आहेत. आता हे कॉमन जे आहे ना, कॉमन हा कॉम हा झाला आपला एक मेन रूट वर्ब्स, आणि याचं एंडिंग आहे en. एंडिंग काय आहे आपल्याचं? en. कॉमन, गेहन, स्पीलन हे जर्मनचे वर्ब्स आहेत. आता ह्या वर्बचं काय होतं? एंडिंग होतं en. हे एंडिंग आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे हे en आपल्याला काढायचं आहे. आणि त्या जागी अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, इश असेल तर वेगळं येणार, डू असेल, इयर जीएस असेल, जी, वियर, इयर, जी जी, हे जे काही सब्जेक्ट आहेत म्हणजे सर्वनामे आहेत, तर ते काय होणार? अकॉर्डिंग टू सर्वनामे वर्बचं एंडिंग रिमूव्ह होतं en. ओके, ते कसं रिमूव्ह होतं, त्याचा यूज कसा करायचा ते आपण डिटेल मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणारच होतं. आज तुम्हाला एकच करायचं आहे. आज तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची आहे? इश म्हणजे आय, डू मीन्स यू, एअर मीन्स ही, एस जी मीन्स सी, एस मीन्स इयर, वियर मीन्स वी, इयर मीन्स यू ऑल, जी जी मीन्स दे, यू आर. हे जी जी काय असतं, कसं यूज होतं आपण नंतरच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत.
आता फक्त तुम्ही काय करायचे, आपल्याला बघा कुठलीही लँग्वेज असेल तर तुम्हाला सुरुवातीला स्टेप बाय स्टेप अप्लाय करावं लागेल। याच्यामध्ये आपल्याला सेंटेन्स बनवायचं असेल तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतं। त्याच्या रिलेटेड तुम्ही आता काय लक्षात ठेवा, फक्त हे तुम्हाला काय जे 8 सर्वनामे आहेत हेच फक्त लक्षात ठेवायचे आहेत। पुढच्या लेक्चर मध्ये आपण सेंटेन्स बनवणार आहोत। तुम्हाला 1-2 दिवसामध्ये आपण तुम्ही छोटे छोटे नॉर्मल सेंटेन्स बनवू शकता। आता एकच लक्षात ठेवा, कॉमन, नीड टू कम, येणे, आणि हे तुम्हाला 8 वर्ब्स। ईएन कसं रिमूव्ह करायचं, त्याचा एंडिंग काय असेल ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत। ओके, याची तुम्ही काय करायची, डेली प्रॅक्टिस करायची आणि डेली प्रोनाउन्सिएशन करायचं। इश, डू, एर, जीएस, वियर, वियर, जी, जी। ओके, हे तुम्ही 8 सर्वनामे लक्षात ठेवा, याची प्रॅक्टिस करा आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करतोय, हे जे एंडिंग जे सांगितलं ना कॉमनचं, ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत। ओके, चला तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये। दांकशोन।